राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिकावती विनायकं गुरुनौमि साकरे नाम विष्णुतं तेषां साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुतायितबुद्धिरस्तु ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णयो श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तुभ्यं। जे सर्वत्र सर्वही देही जया करिताही घातू नाही ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक याचे निस्वभावी हे होत जात आघवी तरी सांग काय सोचावे एथत्वा काय सांगतात भगवान अर्जुनाला या ओळीमध्ये भगवान अर्जुनाला काय माहिती देतात तर भगवान अर्जुनाला सांगतात की जे सर्वत्र ही सर्वदेही म्हणजे जो परमात्मा सर्वत्र आहे सर्वांच्या देहामध्ये आहे ज्याचा घात केला असताना घात होत नाही आणि जो सगळ्यांचा आत्मा आहे म्हणजे सगळ्या जगाचाच काय आहे तो आत्मा आहे असं जे काही परमात्म्याचं लक्षण आहे की जो कसा आहे सर्वत्र आहे सर्वत्र असलेला सर्वांच्या देहात आहे आणि जो सर्वांच्या देहात असलेला त्याचा घात होत नाही म्हणजे तो नित्य बी आहे आणि तो सगळ्याचा आत्मा आहे म्हणजे ते सगळ्याचा अस्तित्व तोच आहे असा जो परमात्मा आहे त्या परमात्मा वस्तूची आपल्याला काय देतात माहिती देतात की तो परमात्मा इतक्या लक्षणानं युक्त आहे आणि असा जो परमात्मा आहे त्याचीच आपल्याला महाराज का माहिती देतात की असा जो परमात्मा आहे तोच आनंदरूप आहे कारण जो व्यापक असतो तोच काय असतो आनंदरूप असतो कारण जे मर्यादित असतं ते काय असतं दुःखरूप असतं आणि सगळ्या जीवाला काय पाहिजे
सुख पाहिजे. कारण सगळे जीव प्रयत्नशील आहेत. कशाकरता? सुखाकरता प्रयत्नशील आहेत. म्हणजे मग आपण इतक्या दिवसापासून सुखाकरता प्रयत्नशील असूनही आपल्याला काय मिळालं नाही? सुख मिळालं नाही. का मिळालं नाही? तर सुखरूप असलेली जी काही परमात्मा वस्तू आहे या जगामध्ये तिचं आपल्याला ज्ञान नाही. काही नाही त्याचं. आणि ज्या पदार्थाचं ज्ञान आहे ते पदार्थ दुःखरूप आहेत. कारण आपल्याला जगातल्या भौतिक पदार्थाचं काय आहे? ज्ञान आहे. पण आता ज्याचं ज्ञान आहे ते कसे आहेत? दुःखरूप आहे. कारण ते ह्या लक्षणाच्या विरुद्ध आहेत की जे सर्वत्र नाहीत, मर्यादित आहेत, ज्याचा नाश होतो आणि जे कोणा म्हणजे त्यालाच त्याचं अस्तित्व नाही तर ते दुसऱ्याला अस्तित्व देऊ शकत नाही. असे जे पदार्थ आहेत ते दुःखरूप आहेत, मर्यादित आहेत. म्हणजेच त्याचा काय होतो? नाश होतो. असे पदार्थ असल्यामुळे ते काय आहेत? दुःख आहे. मग स्वर्ग बी असला तर कसा आहे? व्यापक थोडा येतो, तिथल्या पुरताच आहे ना तो. म्हणजे त्याला सुद्धा काय आहे? मर्यादा आहे. म्हणून तिन्ही प्रकारची मर्यादा आहे. त्याला देश मर्यादा आहे, काल मर्यादा आहे, वस्तू मर्यादा आहे. आता स्वर्गाला देश मर्यादा आहे कारण तो तितक्याच देशामध्ये आहे ना. इथं कुठं आहे? म्हणजे त्याला कोणची मर्यादा आहे? देश मर्यादा आहे. पुन्हा त्याला काल मर्यादा आहे. कारण स्वर्ग उत्पन्न होण्याच्या अगोदर तो नव्हता आणि नष्ट झाल्यावरही तो राहणार नाही. म्हणजे त्याला कशाची मर्यादा आहे? कालाची मर्यादा आहे. पुन्हा तो सगळ्या वस्तूमध्ये थोडा आहे तो. म्हणजे तो कारण सगळ्या वस्तूमध्ये त्याचं अस्तित्व थोडं आहे. तो तितक्या पुरताच आहे. म्हणून त्याला देश मर्यादा आहे, काल मर्यादा आहे आणि वस्तू मर्यादा आहे. आणि अशी तिन्ही प्रकारची मर्यादा आहे. एक जर मर्यादा असली तर मरणाच्या यादीत बसवतो. नुसती देश मर्यादा असली तरी कशात बसवतो? तो मरणाच्या यादीत बसवतो. तर मग परत स्वर्गाला किती प्रकारची मर्यादा आहे? तिन्ही प्रकारची. म्हणजे कोणतीही वस्तू घेतली तरी ती कशी आहेत? मर्यादितच आहे. तिन्ही प्रकारची मर्यादा त्याच्या ठिकाणी लागू होती. आणि जे मर्यादित असतं त्याचा काय होत असतो? नाश होत असतो. आणि ज्याचा नाश होत असतो ते दुःखच असतं. मग ते स्वर्ग असो की वैकुंठ असो की सगुण साक्षात्कार असो का मृत्यू लोक असो का अजून काही असो, ज्याचा नाश होतो ते काय असतं? दुःख असतं. म्हणून चांगलं ध्यानात ठेवलं पाहिजे. कारण आपली जी फसवणूक झालेली आहे ना, कशामुळं झाली? आपण कशात तरी सुख मानून त्याच्यात अडकलोय, त्याच्या नादी लागलो आपण. मग आपण ज्याच्या सुख मानतो ती वस्तू कशी आहे? नष्ट होणारी. पण आधी ध्यानात घ्या जावं की सुख कशात असतं ते. जसं मृगजळात पाणी नाही पण हारणं त्याच्या काय लागले? पाठीमागे लागले. मग आता ते मृगजळ म्हणजे भासलेलं पाणी का असलेलं पाणी? भासलेलं पाणी. म्हणजे त्याच्यात काय नाही? पाणी नाही. मग पाणी नसताना सुद्धा ते त्याच्या तहान भागण्याकरता त्याच्या पाठीमागं लागले. मग त्याच्या पाठीमागं लागून पळून पळून पाणी तर काही मिळालं नाही, पण ऊर फुटून काय झाले? मेले ते. तसं मग का त्याच्यातून पाणी का मिळालं नाही? कारण त्याच्यात नव्हतंच तर मिळून कुठून? अगोदरच त्यांनी विचार करायला पाहिजे होता किमान की हे काय आहे? मृगजळ आहे, हे पाणी नाही, याच्यात पाणी नाही. पण आता त्याला बुद्धी नसल्यामुळं म्हणा काय म्हणा त्याच्या लक्षात आलं नाही. तसं मग मनुष्य देहामध्ये बुद्धी आहे. इथं बुद्धीनं लक्षात घेता येतं की आपण सुख कशा शोधायलो?
ह्या संसारातून, विषयातून, भौतिक पदार्थातून. पण लक्षात घ्यायला पाहिजे की जे पदार्थ नष्ट होत असते त्याच्यात काय नसतं, सुख नसतं. म्हणून तुकाराम महाराजाला देव वैकुंठ देऊ लागले. काय देऊ लागले? हां. तर तुकाराम महाराज म्हणजे नको वैकुंठीचा वास. ते म्हणलं काऊन नको वैकुंठीचा वास? तिथं इच्छेनं भोग मिळते. कशानं भोग मिळते? हां. मग इच्छेनं भोग म्हणल्यावर आता काय, जी इच्छा होईल ते काय मिळत येतं? भोग मिळत येतं. म्हणजे इच्छेनं भोग मिळत असणारा वैकुंठ का नको आहे तुम्हाला? तर ते म्हणले तिथल्या सुखाला काय आहे? नाश आहे. आणि कारण वैकुंठाला जर नाश आहे तर वैकुंठातल्या सुखाला बी काय आहे? आणि ज्या सुखाचा नाश होत असतो ते सुख सुखच नसतं, सुखाचा काय असतो? ह्रास असतो. कारण जे असतं ना ते नेहमीच असतं. काय? हां. आणि जे कधी असतं कधी नसतं ना ते जेव्हा नसतं तेव्हा तर नसतंच. हां. पण जेव्हा असतं वाटतं तेव्हा बी नसतं, पण भासतं. ध्यानात असं कुठलीच गोष्ट अशी जी वस्तू असती ती केव्हा बी असती, ती जशाला तशीच असते ती. हां. आता जी वस्तू कधी असती कधी नसती. आता कधी असती पण कधी नसती. मग नसती तेव्हा तर ती नसतीच. पण जेव्हा असती वाटतं तेव्हा बी ती नसतीच. नसती मग प्रतितीला कशी काय यायली? तर मग भासती म्हणे जा त्याला. काय म्हणे जातं त्याला? हां, भासती. तसं हे जगत प्रतितीला येतोय, प्रपंच प्रतितीला येतोय. आता हे पदार्थ उत्पन्न होण्याच्या अगोदर बी नव्हते. आता हे शरीर म्हणा, भोग म्हणा, विषय म्हणा, जे असतील ते विषय मिळण्याच्या अगोदर बी विषय नव्हते आणि नंतरही विषय राहणार नाहीत. फक्त मधातच काही काळ काय व्हायले ते दिसायले. आधी नाही आणि नंतर नाही, मधातच कुठून आले अचानक. मग जेव्हा दिसायले तेव्हा बी नाही, मग तेव्हा तर नाही पण दिसायले तर मग भासायले. समजा मातीच्या ठिकाणी गणपती आधी बी नव्हता. गणपती तयार करायच्या अगोदर मातीत गणपती होता का? नव्हता. आणि गणपती विसर्जन केल्यावर पाण्यात टाकल्यावर मग गणपती दिसतो का? नाही. म्हणजे आधी बी नाही आणि नंतर बी नाही त्या मातीत गणपती. आणि मग मधातच कुठून आला? मधातच कस काय दिसायला? ते म्हणले दिसायला ना, दिसायला तव्हाच नाही तो. काय नाही? हां, दिसायला तव्हाच नाही म्हणले. मग दिसायला कसा? तर भासायला म्हणा. काय म्हणा? भासायला म्हणा. तसा तर यानं कल्पना केली म्हणा त्याची. काय केली म्हणा? हां, कल्पना केली किंवा भासायला म्हणा एखाद्याचा. तसं हा जो काही संसार आहे याच्यामध्ये अगोदर बी नाही नंतर बी नाही, मग मधातच दिसायला ते. म्हणजे दिसायला तेव्हाच ते नाही, भासायला. तर मग त्याच्यात झालेलं सुख बी काय व्हायला आता? भासायला. मग त्याला कोण सुख म्हणा? त्याला वस्तूच म्हणता येत नाही तर त्या वस्तूपासून सुख झालं असं कसं म्हणावं? आणि म्हणायच्या झाल्या असल्या तुम्हाला वस्तू आहेत अनित्य म्हणून तर अनुभवाला यायला. आणि अनित्य म्हणलं की काय असतं? ते दुःखरूपच असतं. म्हणून संसार एकूण दुःखरूपच आहे. म्हणून महाराजांनी स्पष्ट सांगितलं, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं तो हा वैकुंठ बी आम्हाला लागत नाही. काहून? त्याचा काय होतो? नाश होतो. आणि ज्याचा नाश होतो ते जर आम्हाला देशील आणि त्याच्या जर आम्ही नादी लागलो तर ते एक दिवस काय होणार? नष्ट होणार. आणि मग ते नष्ट झाल्यावर पुन्हा आम्हाला कशाची पाळी येणार? रडायची पाळी येणार.
म्हणजे ज्याच्या नादी लागलं होतं ते बी गेलं आणि जे खरं आहे ते प्राप्त करून नाही घेतलं त्याच्या नादी लागल्यामुळं. म्हणून मनुष्य देहातले जीव जर संसाराच्या नादी लागला नसता, याला जर संसारात सुखाचा भ्रम झाला नसता, तर सगळ्यांनी परमात्मा प्राप्त करून घेतला असता. मग करतील तरी काय ते दुसरं? कारण सगळ्याला काय पाहिजे? सुख पाहिजे. सगळे प्रयत्न कशासाठी करायले? माणसं झोपत आहेत कशा करता? सुखा करता. जागे होते कशा करता? सुखा करता. प्रयत्न करतात कशा करता? आणि जन्माला आले कशा करता? म्हणजे एकूण सगळ्याला काय पाहिजे? सुख पाहिजे. मग आता इतके प्रयत्न करूनही बिचाऱ्याला सुख काऊन भेटलं नाही? त्याचं कारण आहे की ते सुखाचा शोध कशात गेले? ज्याच्यात काय नाही? सुख नाही. जे केवळ दुःखरूप आहे त्याच्यातच सुखाचा काय घ्यायले? शोध घ्यायले. त्याच्यामुळं त्याची फसवणूक झाली. म्हणून ध्यानात ठेवलं पाहिजे की जे मरत आहे ना ते काय नसतंय? सुख नसतंय. मग ते काही बी असू द्या. आता तुम्हाला जिथं एक हिशोब लावायचा तिथं लावा. आधी तपासलं पाहिजे मरत आहे का मर्यादित आहे का कसं आहे. मरत आहे ना मग ठरवून टाका काय नाही. मग ते कोणी सांगितलं असलं की हे सुखरूप आहे असे सांगणारे बी असतातच ना ते. की याच्यात आनंद आहे, त्याच्यात आनंद आहे, त्याच्यात आनंद आहे. त्याला म्हणावं ठीक आहे, पण ज्याच्यात आनंद आहे ते नित्य का अनित्य हे अगोदर सांग. त्याला कबूल करावं लागेल की ते कसं आहे? अनित्य आहे. आणि अनित्य म्हणल्यावर त्याला म्हणावं ते सुख नाही. आम्हाला तू सांगूच नको, काय करू नको. देवाला सुद्धा ते म्हणले ना, देव म्हणले राहा ना तुम्ही वैकुंठात आनंदानं. वैकुंठातला संसार मस्त आनंदात आहे. तर ते म्हणले देवा तू मला काय येड्यात काढायला काय? मला सांग ना कोण सुख धरून संसारी? राहो सांगा मजबहारी अवघ्या नाशिवंतापरी. हिशोबी होती ते देवाघेवाचं बी ऐकत नव्हते. ते म्हणले हिशोबी इथं तू काही बनवा करून सांगू नको मला. त्याला आधी विचारलं सांग कोण सुख धरून संसारी? असं मला सांग ना एखाद्या इतिहासात की संसारात कोणाला सुख झालं. तुला तरी झालं का अवतार घेऊन? बाकीच्या यायचं तर जाऊ दे, पण तो आता सांग ना इतिहास की मला संसारात अवतार घेतले त्याच्यात काय झालं? सुख झालं. काय म्हणे देव आता गपचिपत बस नाही का? नाही त्याला कोण सुख धरून संसारी राहो सांगा मजबहारी. पण काऊन सुख होत नसतं ते मी पण सांगतो तुला. याव घ्या नाशिवंतापरी. कारण ते सगळे कसे आहेत? नाशिवंत येतं. आणि नाशिवंत म्हणल्यावर त्याच्या सुख होत असतं का? म्हणून गपचिप बस, आम्हाला नाही लागत ते, तुलाच राहू दे काय पाहिजे असतं ते. कारण तुकाराम महाराज हिशोब होते ते काय असे आपल्यासारखे कशाच्या बी नादी लागणारे बोंगाडे थोडे होते ते. कोणी काय बी सांगाव त्याच्या काय लागाव? नादी लागाव. कोणी म्हणा दुखायला करणी केली असेल असं म्हणा का? माणसं त्याच्यात काय विचार नाही, हिशोब नाही. डॉक्टरनं रिपोर्ट दिलेला असा साक्षात दुःख आहे माहीत आहे सगळ्या बाजूनं. पण आता कोणी म्हणावं की काय केली लागलं त्याच्या मागं. म्हणजे आता ते पहिलंच रोगानं बेजार, औषधी घेऊन बी बेजार आणि पुन्हा इकडून बी बेजार. म्हणजे काही विचार असो की नाही सगळ्या गोष्टीचा माणसाला. पण त्या भरात माणूस एकदा नादी लागलं म्हणजे म्हणून विचार करीत जाऊ. चला म्हणून आपला विषय चालला बाबा हो की सगळ्याला काय पाहिजे? सुख पाहिजे. जोपर्यंत सुख मिळत नाही तोपर्यंत फिरणं थांबणार नाही. मग सुखच पाहिजे असं ना. मग आता जे आपल्याला ज्याचं ज्ञान आहे ते दुःखरूप आहे. आता जो आनंद रूप आहे त्याचं ज्ञान नाही. कारण परमात्मा कसा आहे? आनंद रूप आहे. काऊन आनंद रूप आहे? कारण तो व्यापक आहे.
त्याचा काय होत नाही, नाश होत नाही. आणि तो अस्तित्व बी स्वरूप आहे. कसा आहे तो, अस्तित्व स्वरूप आहे. कारण सगळ्याला अस्तित्व कोणाचं आहे, परमात्म्याचंच आहे. म्हणून तो कसा आहे, आनंद रूप आहे. मग आता परमात्मा आनंद रूप बी आहे. बरं तो सर्व व्यापक असल्यामुळं इथं नाही तिथं नाही असं बी नाही. चला बाबा आहे आनंद रूप, पण स्वर्गात असता तर मग तिकडं जावं लागलं असतं. नाही सगळ्याला ज्ञान इथून कसं होईल, मग तिकडं जावं लागलं असतं. पण तसं बी नाही की तोच कसा आहे, सर्व व्यापक आहे. आता तो सर्व व्यापक आहे, तुम्ही म्हणता तो सर्व व्यापक आहे, पण तो अनुभवाला येत नाही. पण ते म्हणले तो सगळ्याच्या देहात बी आहे. कशात आहे, सर्वत्र तर आहेच आहे, पण तो सगळ्याच्या देहात बी आहे. मग आता सर्वत्र आहे इतकंच नाही तर सर्वांच्या देहात आहे. देहात आहे म्हणल्यावर अजूनच जवळ आला. आता कसा आला आता, आणि मग देहात जर पाहता येतो तर दुसरीकडे कशाला पाहायचा. ते म्हणजे सर्वत्र अनुभवाला येत नाही. आणि सर्वत्र अनुभवाला येत नाही पण सर्वत्र पाहायची गरज बी नाही ना. हा तो जर आपल्या जवळ नसता तर मग पाहावं लागलं असतं. पण तो सगळ्याच्या कुठं आहे, हृदयात आहे. मग सर्वत्र अनुभवाला येत नाही ही काही अडचण नाही आपल्याला, काही नाही अडचण. हां कारण सर्वत्र उपाधी नाही म्हणून सर्वत्र अनुभवाला येत नाही. नाही येत तर नाही येत, काय गरज आहे आपल्याला. आपल्या हृदयात येतो ना, आपल्या जवळ आहे ना तो. अगोदर कुठला पहा, जवळचा पहा. म्हणून जो सर्वत्र आहे तो सर्वांच्या देहात आहे. त्याचा घात केला तरी घात होत नाही. आणि तो सगळ्यांचा आत्मा आहे. म्हणजे सगळ्यांचं त्याला काय आहे, अस्तित्व आहे. असा कोण आहे, परमात्मा. अरे ते तुम्ही आहेत का नाही ते नंतर बघा. पण असा परमात्मा मात्र हे आहे जो कसा आहे, सर्व व्यापक आहे. आता सर्व व्यापक असलेलाच सगळ्यांच्या काय आहे, देहात आहे. म्हणजे सर्व व्यापक असलेला परमात्मा सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. आणि तोच परमात्मा आनंदरूप आहे. मग आता सर्वत्र असलेला परमात्मा आपल्या बी हृदयात आहे. मग आपल्या हृदयात आहे म्हणल्यावर बरं झालं ना. आता सगळ्याच्या हृदयात आहे. मग आता सगळ्याच्या हृदयात आहे तर तो प्रगट रूपान आहे. कोण्या रूपान आहे, कारण त्याचे इथं लक्षणं सांगितले की जो सर्वत्र आहे. झालं, सर्वांच्या देहात आहे. त्याचा नाश केला तरी काय होत नाही, नाश होत नाही. म्हणजे तो नित्य आहे. कसा आहे, नित्य आहे. मग आपल्याला एक जरी लक्षण सापडलं परमात्म्याचं सगळे येते तर काय त्याच्यातलं काय लक्षण सापडा आपल्याला, एक सापडलं की बाकीचे सगळे आले. कारण तुकडे तुकडे नाही त्याच्यामध्ये, काय नाही त्याच्यात. आपल्याला ते सूत्र सापडा, आपल्याला तुकडे तुकडे नाही त्याच्यात. हा जसं सत सापडलं चित आलं, चित सापडलं की आनंद आलं. सचित आनंद सापडलं की व्यापक आलंच. काय आलं, हा सत सापडलं की अस्तित्व रूप आलं. कारण ते सगळे लक्षणं आले ते. कारण ते सत म्हणलं की मरत नाही, मरत नाही म्हणलं की व्यापकच म्हणावं लागेल. कारण त्याला कोणतीच मर्यादा नाही. आणि पुन्हा आता व्यापक म्हणलं एकाच बाजून व्यापक नाही ते. कारण ते म्हणजे कालाची मर्यादा नाही. कशाची मर्यादा नाही, कालाची मर्यादा नाही. म्हणजे ते अनादी आहे. कसं आहे, कालाची मर्यादा नाही म्हणजे अनादी अनंत आहे. काय काय कालाची मर्यादा नाही म्हणजे अनादी अनंत आहे. अनंत आहे म्हणजे केव्हापासूनच येते, अनादी. कारण त्याला कालाची काय नाही, ज्याला कालाची मर्यादा आहे त्याचा काल मोजता येत असतो.
इतक्या वर्षाचं युग किती वर्षाचं, त्रेतायुग किती वर्षाचं, द्वापार युग किती वर्षाचे, हे सगळे मिळून किती वर्षाचे मोजता येईल त्याचा काळ. कारण त्याची काय झालेली आहे, उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे त्याला कोणची मर्यादा आहे, काल मर्यादा आहे. ज्याला काल मर्यादा नाही तो अनादीच म्हणावा लागतो. कसा आहे तो, अनादी आहे. आणि त्याचा नाश बी होत नाही, कारण तो इतक्याच कालात राहणार आहे, पुढच्या भविष्य कालात राहणार नाही असं नाही. म्हणजे त्याला कोणची मर्यादा नाही, काल मर्यादा नाही. दुसरी गोष्ट, देश मर्यादा नाही, कारण तो सगळ्यामध्ये काय आहे, व्यापक आहे. इथं आहे तिथं आहे असं नाही. म्हणजेच काय आहे, तो व्यापक आहे. व्यापक असल्यामुळं कोणची मर्यादा नाही, देश मर्यादा नाही. आता वस्तू मर्यादा नाही. आता वस्तू मर्यादा नाही म्हणजे कशी मर्यादा नाही वस्तू मर्यादा, कारण सगळ्या वस्तू त्याचंच अस्तित्व असल्यामुळं वस्तू मर्यादा नाही. कारण वस्तूची सुद्धा मर्यादा असू शकते. कशी तुम्हाला सांग. आता आकाश आहे, आकाशाला देश मर्यादा नाही. काय मर्यादा नाही, देश मर्यादा नाही, पण वस्तू मर्यादा आहे. कोणची मर्यादा आहे त्याला, वस्तू मर्यादा. कशी वस्तू मर्यादा आहे, समजा ह्या आकाशामध्ये 4 भूत आहेत की नाही, काय आहे, म्हणजे 4 भूताचं अस्तित्व आहेच का नाही याच्यात. म्हणजे 4 भूताचं अस्तित्व आकाशाच्या मानानं त्याचं स्वतंत्र अस्तित्व आहे का नाही. मग याचं अस्तित्व आकाशाचं अस्तित्व आकाशाचं झालं. बाकीच्या वस्तूत त्याचं अस्तित्व आहे का नाही. म्हणजे त्याला वस्तू मर्यादा आहे, कारण त्याच्याहून बाकीच्या वस्तू भिन्न आहेत ना. मग बाकीच्या वस्तूत तो नाही ना, नाही. म्हणजे त्याला वस्तूची काय झाली, मर्यादा झाली. त्या वस्तूत कुठं आहे तो, म्हणजे आकाश पृथ्वीत कुठं आहे, पृथ्वीच्या बाहेर असन, पृथ्वीच्या आत असन, पण पृथ्वीरूप कुठं आहे ते नाही. म्हणजे ती एक वस्तू आकाशाहून कशी झाली, वेगळी झाली. अग्नी एक वस्तू आकाशाहून कशी झाली, वेगळी झाली. म्हणजे आकाशाला कोणची मर्यादा आहे, वस्तू मर्यादा आहे. तसं चैतन्याला काही नाही, वस्तू मर्यादा नाही, कारण चैतन्य व्यापक आहे एक. व्यापक चैतन्यामध्ये जर हे पंचभूत असते स्वतःच्या अस्तित्वानं, तर मग कोणची मर्यादा झाली असती, वस्तू मर्यादा झाली असती. पण ह्या जड पदार्थाला चैतन्याशिवाय काय नाही, अस्तित्व नाही. म्हणजे सगळ्यात कोणाचं अस्तित्व आहे, चैतन्याचंच अस्तित्व आहे. मग सगळ्यात जर चैतन्याचं अस्तित्व आहे तर चैतन्यात सगळ्याचं न अस्तित्व आहे. ध्यानात असू द्या. काय काय सगळ्या पदार्थात चैतन्याचं काय आहे, अस्तित्व आहे. तर चैतन्यात सगळ्याचं न अस्तित्व. ध्यानात असू द्या. आता कुणी कुण पाहिल्यावर कसं येतं बघू. आता कपड्याकून जर पाहिलं ना, तर कपड्यात सगळ्या कपड्यात कापसाचं अस्तित्व आहे. काय काय सगळ्या कपड्यात कापसाचं अस्तित्व आहे. कपड्याकून पाहिलं तर सगळ्या कपड्यात कापसाचं अस्तित्व आहे. आता कापसाकून कपड्याकडे पाहू, कशाकडून, आता कापसाकून जर पाहिलं, आता दाखवा बरं कपडे. नाही, म्हणजे कापसात सगळ्या कपड्याचं न अस्तित्व. म्हणजे कपड्यात जर पाहिलं ना, तर कापसाला कपड्याची वस्तू मर्यादा नाही. काय नाही. तसं चैतन्याला ह्या जड पदार्थाच्या ज्या वस्तू आहेत त्या पदार्थाची काही नाही, मर्यादा नाही. म्हणजे वस्तू मर्यादा नाही. वस्तू मर्यादा नाही शब्दाचा अर्थ वस्तूच नाही सिद्ध व्हायला त्या. पण आता म्हणायले ना वस्तू आहेत म्हणून, म्हणलं त्याला वस्तूची काही नाही, मर्यादा नाही. असं कोण आहे, चैतन्य आहे. म्हणजे त्याला काही नाही आता वस्तू मर्यादा नाही. म्हणजेच मग आता म्हणजेच नित्य
नित्य म्हणायला असं असावं लागतं तेव्हा नित्य. काय काय नित्य म्हणायला असं असावं लागतं. हा, नाही तर मग ती अनित्य होईल. ते जर एखाद्या यानं मर्यादित झालं, आणि वस्तू मर्यादा जरी आली त्याला, तरी त्याला नित्य म्हणता येणार नाही. म्हणून जो नित्य असतो त्याला देश मर्यादा नसती, काल मर्यादा नसती, वस्तू मर्यादा नसती. मग आपल्याला एक सूत्र सापडलं की आलं सगळं. एक लक्षण सापडलं ना, बाकीचं तसं. आता ह्या तोच परमात्मा ज्याच्या ठिकाणी देश मर्यादा, काल मर्यादा, वस्तू मर्यादा नाही, त्याला म्हणावं व्यापक. काय म्हणावं त्याला आता? हां, ह्या बाकीच्या सगळ्या चार भूताच्या मानानं आकाश व्यापक म्हणतो आपण. वास्तविक ते काय नाही, व्यापक नाही. तर ते जरी समजा देश व्यापक असलं तरी वस्तूत त्याची व्याप्ती कुठे सगळ्या नाही, तिथं मर्यादा आहेच. म्हणून आकाशाचा बी काय होतो, नाश होतो. कारण ते काय झाली, त्याला मर्यादा झाली. पण ज्याचा नाश होत नाही त्याला कोणचीच काय नसती, मर्यादा नसती. असा व्यापक असलेलं चैतन्य सगळ्यांच्या कुठं आहे, हृदयात आहे. म्हणजे ते आपल्या बी हृदयामध्ये आहे. आणि हृदयात आहे म्हटलं, हां, पण आता असं जे चैतन्य आहे ते आनंदरूप बी आहे, पण त्याचा आपल्याला काही नाही, हा अनुभव नाही, त्याचं ज्ञान नाही, त्याची माहिती नाही. मग त्याची माहिती आपल्याला कोण द्यायले? ज्ञानेश्वर महाराज द्यायले. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला परमात्मा वस्तूची माहिती देतात. फक्त काय सांगते ते? परमात्मा सांगते त्यांना. म्हणून आपण त्याच ओव्या घेतो रोज. काय घेतो? की ज्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलंय, परमात्मा वस्तू सांगितली, तीच ओवी घेतो आपण. कारण आपण बाकीच्या बद्दल बोलतच नाही. ते म्हणतात महाराज रोज बी परमात्म्याबद्दलच बोलता. कोणाबद्दल? रोज बी परमात्म्याबद्दलच काऊन बोलता? चैतन्य व्यापक आहे, उदाहरण देऊन थोडं स्पष्ट करा. नंतर बोलतो, मला ऐकायला बी कमी येतं. त्याच्यावर चर्चा करू आपण घरी. चला, काय चाललं आपला विषय? परमात्म्याबद्दलच का बोलतात? तर फक्त बोलण्यासारखा परमात्माच आहे, दुसरं बोलण्यासारखं नाही. म्हणून आम्ही परमात्म्याबद्दलच बोलतो. नाही तर बाकीच्याबद्दल बी बोला वाटतं ना आम्हाला. काय त्याचा अनादर आहे काय? समजा रामायणाबद्दल बोललो असतो, महाभारताबद्दल बोललो असतो, सांगितले असतात काही कथा. पण आता काय करा, ते काय नाही.